मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे। बालदिनाचं औचित्य साधत NTPC लिमिटेडच्या पश्चिम क्षेत्र मुख्यालयानं मुंबईतल्या SNDT महिला विद्यापीठात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा 2025चं आयोजन केलं होतं। ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 100 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। एक ग्रह एक संधी, ऊर्जा वाचवा आणि ऊर्जा संवर्धन, माझी जबाबदारी यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाचित्रांमध्ये साकारल्या। पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं। विजेत्यांना अनुक्रमे 50,000, 30,000 आणि 20,000ची रोख बक्षिसं देण्यात आली। या स्पर्धेतून निवडले गेलेले प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आता 11 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करतील। ऊर्जा संवर्धनाबाबत लहान वयातच जागरूकता निर्माण करण्याच्या NTPCच्या प्रयत्नांना या स्पर्धेमुळे बळ मिळालं आहे। आता